बघा, मोटर गाडी ए 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, तर मोटर गाडी बी 140 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. मोटार गाडी बी ही मोटार गाडी ए च्या 80 किलोमीटर पुढे आहे. तर मोटार गाडी ए ला मोटार गाडी बी पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला. लक्ष द्या लेकरांनो, मोटार गाडी ए पहिल्यानं वेग लक्ष द्या. मोटार गाडी ए चा वेग आहे 160 किलोमीटर आणि प्रति तास. दुसरी मोटर गाडी बी ईचा वेग गणित म्हणते 140 किलोमीटर प्रति तास. आता लक्ष द्या, मोटर गाडी ए 160 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, मोटर गाडी बी 140 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. आता सापेक्ष वेगाचा विचार करा. सापेक्ष वेग लक्षात घ्या, याला ओव्हर टेकिंग व्हेलॉसिटी असं सुद्धा आम्ही म्हणू शकतो. ओव्हरटेकिंग व्हेलॉसिटी म्हणजे एखाद्या गाडीला ओलांडण्यासाठीचा आगाऊचा वेग. लक्ष द्या, समोरची गाडी ओव्हरटेक करायची म्हणजे समोरच्या गाडीला ओलांडून पुढे जायचं, त्याला ओव्हरटेकिंग व्हेलॉसिटी. आगाऊचा वेग, समोरच्या गाडीला ओलांडण्यासाठी लागणारा आगाऊचा वेग म्हणजे सापेक्ष वेग. किती हा प्रश्न तेव्हा 160 वजा 140 याचं उत्तर 20 किलोमीटर प्रति तास हा आहे सापेक्ष वेग. आता दोन्ही गाड्यामधलं अंतर प्रश्नामध्ये दर्शवलं किती हो, 80 किलोमीटर. लक्ष द्या, मोटर गाडी बी लक्ष द्या, मोटर गाडी ए च्या 80 किलोमीटर पुढे आहे, म्हणून हे दोन्ही गाड्यामधलं अंतर भागीला हा सापेक्ष वेग 20 किलोमीटर. मग आता हा जेव्हा तुम्ही भाग द्याल तेव्हा 20 याचा अर्थ 4 तास हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांचं उत्तर. ओके. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.